ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, चालू आहे वायुदलाकडून स्पष्टीकरण। ऑपरेशन सिंधू अंतर्गत होणाऱ्या कारवाईचे अधिकृत अपडेट मिळणार, अफवांवर विश्वास ठेवू नका। एलओसीवर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर सडेतोड उत्तर देण्यासाठी सर्व कमांडर्सना अधिकार, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून अधिकार बहाल। पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारतानं 7 मे रोजी केलेला हल्ला सर्वात भीषण होता। जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी वापरलं सर्वात भेदक शस्त्र। ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाईलचा वापर, ब्रह्मोसची ताकद काय ते पाकिस्तानला विचारा, योगी आदित्यनाथ यांचं विधान। भारताच्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात धडकी भरली, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन। काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन, शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याचा अभिमान वाटतो, ट्रम्प यांची एक्स पोस्ट। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करायची, असा पत्रात उल्लेख। भाजपनेच पंतप्रधानांचा राजीनामा मागावा, संजय राऊतांची मागणी। शस्त्रसंधीची घोषणा करणारे ट्रम्प कोण, असा सवाल। देशाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी। रशिया आणि युक्रेन यांच्या 15 मे पासून इस्तंबूलमध्ये चर्चा सुरू होणार। युरोपियन देशांच्या दबावानंतर चर्चेला मंजुरी, पुतिन झेलेन्स्की चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवणार। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण, शिल्पकार राम सुतार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून विशेष अभिनंदन। सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार, नारळ, तर तुळजाभवानी मंदिरात पर्स, बॅग नेण्यास बंदी। शिर्डीच्या साई मंदिरात फुलं आणि हार स्कॅन होणार। येत्या 16 किंवा 17 तारखेपासून पुन्हा सुरू होऊ शकतात IPLचे सामने। 30 मे किंवा 1 जून रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।